बापाचा जीव मुलीवरती असतो आणि मुलीचाही जीव बापावरती असतो। बघा तुम्ही, लग्न होऊ द्या, लग्न झाल्यानंतर 4 दिवसानं बापानं पुरीला फोन करावा, तायडे कसं चाललंय तुझं? पुरीने फोन उचलल्या सांगावं, बाबा मी आनंदात आहे, मी सुखात आहे, आईसारखी सासू मिळाली। 20 वर्ष कदाचित तुम्ही जेवढं प्रेम केलं नाही तेवढं प्रेम करणारा सासरा मिळाला, माझी काही चिंता नाही बाबा, फोन ठेवून द्यावा। आणि इतकं रडावं आणि एखाद्या आठवड्या बाजारामध्ये एखाद्या पोरानं पाहावं आणि पाहिल्यानंतर विचारावं, ताडे बापाकडे चाललोय तुझ्या, काय निरोप सांगू? त्यावेळेस त्या पुरीनं 1 मिनिटाकरता शरीराकडे पाहिलं, गळ्यात पिवळा मणी नाही, कानामध्ये नाही, पायात जोडवं नाही, डोक्याला लावायला तेल नाही, अंगावरती साडी फाटलेले, सगळं शरीर तृष्ण झाले, हाडाची चाळण झाली। हाच पोरगा ज्यावेळेस माझ्या बापाच्या घरी जाईल आणि सांगेल, बाबा लाखो रुपये खर्च ज्या मुलीच्या लग्नात केला तिची अवस्था सांगण्याजोगी नाही हो। लाखो रुपये खर्च ज्या मुलीच्या लग्नात केला तिच्या गळ्यात पिवळा मणी नाही हो। लाखो रुपये खर्च ज्या मुलीच्या लग्नात केला तिच्या पायात जोडवं सुद्धा नाही, अंगावरची साडी सुद्धा फाटलेले, डोक्याला लावायला सुद्धा तेल नाही, हाडाची सगळी चाळण झाली हो। हाच पोरगा ज्यावेळेस माझ्या बापाला सांगेल त्यावेळेस माझा बाप 20 वर्ष जगणारा माझा बाप, पण माझ्या काळजीनं 20 दिवसात मरल। आईच्या कपाळावरचं कुंकू पुसेल त्याला जबाबदार मी असेल, भावाच्या डोक्यावरचं छप्पर निघून जाईल त्याला जबाबदार मी असेल। म्हणून पोरगी त्या पोराला सांगते, दादा चालला गावाकड तर माझ्या बापाला एकच सांग, तुमच्या मुली इतकी सुखी मुलगी या जगात दुसरी कोणतीच नाही। जवळ काहीच नव्हतं पण मनाची श्रीमंती होती आणि अंतःकरणामध्ये बापाविषयी उदंड प्रेम होतं आणि तिथनं पळाली, एका झाडाच्या आड गेली, एवढं रडली, अंतःकरणापासून बाबाला आठवलं आणि सांगितलं, बाबा ज्या घरी दिलं ना त्याच घरी सुखानं मरेल। माझं दुर्दैव वाईट आहे, मला माझं सासर नीट मिळालं नाही।